आजी या विजयाच्या बाबतीत स्वयंपूर्ण शाळा म्हणून घोषित झाली। कारण खूप शाळा मीही फिरलो बाल उपक्रमासंदर्भात एकाही शाळेला सोलार सिस्टीमचे वीज पुरवठा कुठेही नाही, पण 2 किलोवॅटचं सोलार आज आपल्याला ग्रामपंचायतच्या वतीनं मिळालं आणि शाळा स्वयंपूर्ण विजेच्या बाबतीत झाली। तर सर्व शाळेच्या वतीनं ग्रामपंचायतचे हार्दिक आभार मानतो आणि विद्यार्थ्याला क्लॅप गोच्या टाळ्यानं आपण ग्रामपंचायतचं स्वागत करायचं आहे। क्लॅप गो। असंच आपलं सहकार्य यापुढे लाभत राहील। आणि अभिमानाची बाब आता साहेबांनी सांगितली की आपला पहिला क्रमांक खरोखरच खूप मोठी आपल्या अभिमानास्पद गोष्ट आपल्या शाळेसाठी आहे। आपण प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दलही सर्वांचं कौतुक करावं एवढं कमी। यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मेजर माननीय श्री मधुसूदनजी चेरेकर साहेब स्वतः वैद्यकीय अधिकारी आहेत, नेत्ररोग तज्ज्ञ आहेत। गतवर्षीच माझ्याच बाबतीचा एक क्षणामध्ये एक किस्सा सांगतो। माझ्या डोळ्यामध्ये युरिया खात गेला होता शेतामध्ये आणि जवळजवळ 8 दिवस परेशान झालो आणि नानांनी सांगितले की चेरेकर साहेबाला दाखवा। साहेब एका डोसमध्ये आपल्या मी पूर्णपणे बरा झालो, एका डोसमध्ये। तर असं गुणवत्तापूर्ण असं व्यक्तिमत्व आदरणीय मधुसूदनजी चेरेकर साहेब यांना अशी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख वक्ते आहात, तर आपलं सुंदर अशा वाणीमधून मार्गदर्शन या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आम्हाला मिळावं अशी अपेक्षा करतो। मधुसूदनजी चेरेकर साहेब। सर्वप्रथम मी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे नेते कैलासवासी स्वामी रामानंदजी तीर्थ यांच्या चरणी वंदन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विश्वनाथजी गायकवाड, सरपंच कालिदासरावजी कदम, उपसरपंच प्रतिनिधी आबासाहेब, ग्रामसेवक परतवाग साहेब, या शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार कोणाले सर, छाया गोळवे मॅडम, इतर शिक्षक वृंद, उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मित्रमैत्रिणींनो, 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो। ॲक्च्युली मुक्तीसंग्राम दिन म्हणण्यापेक्षा हा मुक्ती दिन आहे। आज मुक्ती मिळाली, संग्राम तर अनेक वर्ष चाललेला आहे। 1890 पासून ते 1948 पर्यंत 58 वर्षे हा संग्राम चाललेला आहे पारतंत्र्यापासून मुक्त होण्यासाठी। पारतंत्र्य काय असतं आपल्याला समजणार नाही। आपल्या सर्वांचा जन्म हा स्वातंत्र्यामध्ये झालेला आहे। मुक्त स्वातंत्र्याचा आपण उपभोग घेत आहोत, परंतु जेव्हा पारतंत्र्य होतं त्या लोकांनी काय भोगलं हे फक्त आपण वाचून समजू शकतो, ते आपण अनुभवू शकत नाही। पारतंत्र्य म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने वागणे। कुणीतरी दुसरा माणूस आपल्यावर अन्याय करतो, त्याच्या मर्जीने आपल्याला वागावं लागतं। परवश्यतेचा पाश दैवे ज्याच्या गळा लागला, असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला। परवश्यता म्हणजे दुसऱ्याच्या नियंत्रणामध्ये असणे, त्याचा पाश, त्याचा फास आपल्या गळ्याला लागला। हा मराठवाडा हा आपल्या भारत देशाचा एक भाग आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड हे जिल्हे या मराठवाड्यामध्ये येतात। हा मराठवाडा पूर्वी आपल्याच लोकांच्या आधिपत्याखाली होता। इसवी सन 1294 पूर्वी इथं कुठलंही परतंत्र नव्हतं। आपल्या जिजाऊ मातेचे पूर्वज
रामदेवराय यादव, यादवच पुढे जाधव झालेला आहे. रामदेवराय यादव हे देवगिरी किल्ल्यावर राज्य करत होते. तिथून या महाराष्ट्रावर त्यांचं राज्य चालू होतं. सुख समृद्धी होती, संपन्न असा मराठवाडा होता. मराठवाड्यामध्येच अनेक संत जन्माला आले. पुढे जाऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी कार्य केलं. उदाहरणार्थ नरसीला संत नामदेव जन्माला आले, गंगाखेडला संत जनाबाई जन्माला आल्या, जांब समर्थ येथे समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला, पैठणला संत एकनाथांचा जन्म झाला आणि पैठण तालुक्यामध्ये आपेगाव इथले आपली ज्ञानेश्वर माऊली होती. अशी सर्व संतांची जन्मभूमी असलेली हा मराठवाडा हा 1294 पूर्वी सर्व प्रकारचं स्वातंत्र्य उपभोगत होता. न्यायप्रिय राजा होता रामदेवराय. परंतु त्या काळामध्ये देशावर परचक्र आलं आणि अल्लाउद्दीन खिलजी यांनी 1294 ते 1296 या काळामध्ये 3 वेळेस देवगिरी किल्ल्यावर आक्रमण केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देवगिरी हा किल्ला आहे. तिथं भारत मातेचं मंदिर सुद्धा आहे. देशातलं पहिलं भारत मातेचं मंदिर तिथे आहे. या देवगिरी किल्ल्यावरून राजा रामदेवराय राज्य करत होते. त्यांना 3ही वेळेस अल्लाउद्दीन खिलजीने हरवलं. पहिल्या 2 वेळेस त्यांनी राजा रामदेवराय यांना मांडलिक बनवलं. मांडलिक बनवलं म्हणजे काय केलं तर त्यांच्यावर कर लादला, खंडणी उकळायला चालू केली त्यांच्याकडून. आणि 3ऱ्या वेळेस पूर्ण किल्ला त्यांनी ताब्यात घेतला. त्याच्या मुलीशी लग्न केलं राजा रामदेवरायाच्या आणि मराठवाड्यावर परचक्र स्थापन झालं. पारतंत्र्य 1296 साली. आणि इथून पुढे नेहमीच परकीय राज्य मराठवाड्यावर राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचं घराणं सुद्धा आपल्या मराठवाड्यातलंच आहे, वेरूळचं भोसले घराणं. परंतु त्यांचं कार्य पश्चिम महाराष्ट्रात घडलं. त्यांच्या काळातही मराठवाडा हा पूर्णपणे स्वतंत्र होऊ शकला नाही. पहिल्या बाजीरावाच्या काळात निजामाशी अनेक वेळेस युद्ध झालं, परंतु निजामाला मांडलिक बनवण्यात आलं. हिंदवी स्वराज्याशी आपला मराठवाडा काही जोडण्यात आला नाही. मराठीशाहीचं राज्य 1818 पर्यंत होतं. त्याच्यापूर्वीच इंग्रज या भारतामध्ये आले आणि इंग्रजांनी भारत पादाक्रांत करायला सुरुवात केला. 1757ला पहिला बंगाल प्रांत इंग्रजांनी बळकावला आणि हळूहळू 1818 पर्यंत सर्व देश त्यांनी काबीज केला. मराठवाडा, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटक हे 3 जे प्रदेश आहेत ते मोगलांच्या ताब्यात होते. आणि मोगलांनी आपला प्रतिनिधी नेमला होता, त्याला निजाम असं म्हणत, आसिफ जहा असंही म्हणत. आणि हैदराबाद ही या प्रदेशाची राजधानी होती. या 3 विभागांना मिळून हैदराबाद संस्थान असं म्हटलं जाईल. या काळामध्ये मोगल पुढे कमजोर झाले. मराठेशाहीमध्ये मोगल बादशाह होता, तो मराठ्यांचा मांडलिक असल्यासारखाच होता. उत्तर पेशवाईमध्ये महादजी शिंदे हेच दिल्लीचा कारभार बघत असत. या काळामध्ये निजामांनी मोगल बादशाह कमजोर झाल्यामुळे इंग्रजांशी करार केला. इंग्रजांचं काही सैन्य आपल्या पदरी ठेवून घेतलं आणि त्याला टॅक्स भरायला सुरुवात केला, खंडणी द्यायला सुरुवात केली इंग्रजांना. त्यामुळे हा जो आपला प्रदेश आहे मराठवाडा, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणा, ज्याला हैदराबाद संस्थान म्हणतात, तो प्रत्यक्ष इंग्रजांच्या अंमलाखाली कधी आला नाही. तो नेहमी निजामी अंमलाखाली होता. इथे निजामशाही स्थापन झाल्यापासून 7 निजाम झाले आणि शेवटचा निजाम हा मीर उस्मान अली हा 1911 साली गादीवर आला. या काळामध्ये इथे कसलीही प्रगती झाली नाही. मीर उस्मान अली
या निजामाचा प्रयत्न होता की जनता ही अशिक्षित राहावी, म्हणजे ती आपल्या आधिपत्याखाली राहील. तसंच तो खूप धर्मांध होता. अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये त्याचं शिक्षण झालेलं होतं आणि जास्तीत जास्त प्रजा मुस्लिम कशी होईल याकडे त्याचं लक्ष होतं. अनेक घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की काही भावकी मराठा असते आणि काही भावकी मुस्लिम असते, देशमुखी दिलेली असते त्यांना. जे देशमुख व्हायला तयार झाले त्यांना धर्मांतर करायला लावणे असे प्रकार निजामाने चालू केले. तसंच जो दलित समाज होता त्या समाजावर अत्याचार करून त्यांना धर्मांतर करायला लावणे असे प्रकार त्यांनी चालू केले. 1890 साली म्हणजे निजामाच्या ह्या मीर उस्मान अलीच्या वडिलांच्या काळामध्येच मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम धारूर इथं आर्य समाजाची स्थापना झाली आणि या आर्य समाजाने हिंदू समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी चळवळ चालू केली. तसंच निजाम जे हिंदूवर अत्याचार करत होते त्यांच्या विरोधातही चळवळ या आर्य समाजाने चालू केली. गणपती उत्सवावर बंदी घालण्यात आली होती, दसरा उत्सवावर बंदी घालण्यात आली होती. या सर्व उत्सवाची बंदी मोडून काढण्याचं काम हे आर्य समाजाने या काळामध्ये चालू केलं. या अत्याचारामध्ये हा मीर उस्मान अली 1911 साली जेव्हा गादीवर आला तेव्हा या अत्याचारामध्ये खूप मोठी वाढ झाली. त्यांनी शाळांची संख्या कमी केली, लोक अडाणी राहावेत म्हणून, आणि आपल्या प्रशासनामध्ये एकाच धर्माच्या लोकांना अधिकार पद देण्यास सुरुवात केली. इतर धर्मावर अन्याय करू लागला, मुला बाळावर अन्याय होऊ लागला, मुली बाळीवर अत्याचार होऊ लागले. अशा प्रकारे अनागोंदी कारभार या राज्यामध्ये 1911 नंतर भरपूर वाढला. त्या काळामध्ये आर्य समाजाने इथं भरपूर मोठं आंदोलन उभं केलं, लोकांना संघटित केलं. आपल्या अहमदपूरमध्ये सुद्धा काजळ हिंदबर्ग्याचे निवृत्तीराव रेड्डी जे आपल्या तालुक्याचे पहिले आमदार होते त्यांनी तिथे आर्य समाजाची स्थापना केली. यानंतर निजामाने आपल्या काही सहकाऱ्यांना धन देऊन मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन या नावाची एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेला बरेच अधिकार देण्यात आले होते. ते कुणाच्याही घरी जाऊन कुठलीही वस्तू बळकावत असत, मुलींना पळवून नेत असत, त्यांच्या सैनिकांना रझाकार असे बनत. आणि हे रझाकार हे आपल्या मराठवाड्यामध्ये, उत्तर कर्नाटकामध्ये आणि तेलंगणामध्ये भरपूर अत्याचार करू लागले. या काळामध्ये मग इथल्या आर्य समाजी लोकांनी बाहेरच्या आर्य समाजी लोकांशी संपर्क साधला. राजस्थान, पंजाब, उत्तर भारतातले आर्य समाजी लोक आणि आर्य समाजी लोकांनी सत्याग्रह चालू केला. निजामाच्या विरोधामध्ये आंदोलन करायला सुरुवात केलं. हैदराबादमध्ये, धारूरमध्ये, आपल्या अहमदपूरमध्ये सुद्धा मोर्चे काढण्यात आले, धाराशिवमध्ये, आणि निजामाच्या विरोधामध्ये भाषण द्यायला सुरुवात केली. तेव्हा या आर्य समाजी लोकांच्या हत्या सुरू झाल्या. उमरग्याजवळ गुंजोटी नावाचं गाव आहे, तिथे वेदप्रकाश गुंजोटी म्हणून आर्य समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांची सर्वप्रथम हत्या करण्यात आली. उदगीरला श्यामलाल नावाची शाळा आहे बघा, या श्यामलाल शाळेचे ज्यांच्या नावावरून स्थापन करण्यात आलेली आहे ते श्यामलाल हे आर्य समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांनी उदगीरला आंदोलन केलं, त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना बिदरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं. त्यावेळेस बिदर हा आपला जिल्हा होता, लातूर जिल्हा झालेला नव्हता. बिदरच्या जेलमध्ये त्यांना विषप्रयोग करून मारण्यात आलं. अशा अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या या निजामाच्या काळात घडल्या. यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्थानपद्धतीतून सुटून बाहेर आले होते. त्यांनी निजामाच्या विरोधात मोर्चा उघडला.
भारतभर फिरून त्यांनी निजामाच्या विरोधात प्रचार केला आणि निजामाच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी निधी गोळा केला. त्यांनी आपले अनेक सैनिक, अनेक स्वातंत्र्य सैनिक या हैदराबादला निजामाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठवले. त्याही लोकांना अनेक शिक्षा झाल्या. स्वामी रामानंद तीर्थ हे नाव आपण ऐकलं असेल. त्यांचं प्रतिमा इथं आहे. आपल्या मराठवाडा विद्यापीठाला त्यांचं नाव आहे, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. हे या आंदोलनामध्ये 1938 साली उतरले. त्यांनी स्टेट काँग्रेस नावाचा पक्ष इथे काढला. आर्य समाज, सावरकरांची हिंदू महासभा आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचा स्टेट काँग्रेस या तिघांनी मिळून आंदोलन चालू केलं. त्या आंदोलनाला पुढे तीव्र स्वरूप आलं. स्वामी रामानंद तीर्थ हे जनतेमध्ये घरोघरी जाऊन त्यांना मराठी, कन्नड आणि तेलुगू तिन्ही भाषा अवगत होत्या. जनतेच्या घरोघरी जाऊन त्यांनी निजामाविरोधात प्रचार केला, तिरंग्याचा प्रचार केला, घरोघरी तिरंगा फडकवायचा कार्यक्रम सुरू केला. तेव्हा रजाकार आणि हे आंदोलक यांच्यामध्ये सशस्त्र संघर्ष उभा राहिला. नुसत्या अहिंसक सत्याग्रहाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, तर यामध्ये हिंसेचाही वापर करावा लागला. हदगाव तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये कोळी नावाचं गाव आहे. तिथे असाच एक रजाकार येऊन राहिला होता. दौलत खान त्याचं नाव. तो हदगाव येथे भरपूर अत्याचार करत होता. पण त्याच्यापूर्वी काही रजाकार हदगाव येथे होते. त्यांनी त्याला हुसकून लावलं. मग तो कोळी नावाच्या गावामध्ये जाऊन राहिला आणि तिथे काही रजाकाराच्या संघर्ष सोबत तो अत्याचार करू लागला. शेतकऱ्यांचं धान्य तो लुटून नेई, कुठल्याच्याही घरात कुठल्याही वेळी प्रवेश करत असे आणि कुठलीही वस्तू उचलून घेऊन जात असे. एकदा त्यांनी एका मारवाड्याच्या मुलीला पळवून नेलं. तेव्हा त्या मुलीला 2 आर्य समाजी तरुणांनी लढाई करून सोडवून आणलं. त्यानंतर एकदा कोळी गावामध्ये 2 मुलीवर रस्त्यामध्ये अत्याचार करण्यात आला या दौलत खानाकडून. तेव्हा या गावचे लोक मराठवाड्याच्या बाहेर उमरखेड येथे विदर्भामध्ये सशस्त्र क्रांती शिकवणारा कॅम्प उघडण्यात आला होता निजामाच्या विरोधात उघडण्यासाठी. त्या कॅम्पवर जाऊन या गावातल्या लोकांनी विनंती केली, कोळी गावातल्या, की आम्हाला मदत करा आणि ह्या दौलत खानाचा आपल्याला बिमोड करायचा आहे. तेव्हा तिथून एक 5-7 तुकड्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मध्यरात्री या गावामध्ये आल्या आणि पहाटे पहाटे जेव्हा हे रजाकाराचे लोक बाहेर आले तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि 50 ते 55 लोकांना, रजाकारांना या स्वातंत्र्य सैनिकांनी पकडलं आणि त्यांना गावाच्या बाहेर नेलं. काही लोक विनंती करत होते की सगळ्यांना मारून टाकू नका, परंतु किशोर शहाणे नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते. ते म्हणाले की बघा, गजनीच्या मोहम्मदाला पृथ्वीराज चव्हाण यांनी 16 वेळा माफ केलं होतं, परंतु 17व्या वेळी जेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांना गजनीच्या मोहम्मदांनी पकडलं तेव्हा गजनीच्या मोहम्मदांनी त्यांना माफ केलं नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांनी मारून टाकलं. 17 वेळेस पृथ्वीराज चव्हाण यांनी गजनीच्या मोहम्मदाचा पराभव केला आणि प्रत्येक वेळेस त्याला जीवदान दिलं. परंतु 17व्या वेळेस पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला तेव्हा गजनीच्या मोहम्मदांनी त्यांना काही जीवदान दिलं नाही. तेव्हा आपण या सर्वांना मारून टाकलं पाहिजे असं म्हणून या 55 जणांना त्यावेळी कंठस्नान घालण्यात आलं. या कार्यासाठी निधी हवा होता. तेव्हा साहेबराव बारडकर, आनंदराव भालेराव, किशोर शहाणे यांच्या नेतृत्वामध्ये उमरीची बँक लुटण्यात आली. उमरीची बँक लुटून त्या काळात 21 लाख रुपये स्वातंत्र्य सैनिकांनी जमा केले आणि ते सोलापूरला नेऊन स्टेट काँग्रेसच्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आले. त्या निधीचा वापर शस्त्रास्त्र जमा करण्यासाठी
करण्यात आला. अनेक शस्त्रास्त्र अहमदनगरहून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इथल्या स्वातंत्र्य सैनिकांना पुरवली. त्यामुळं आपल्या इथले स्वातंत्र्य सैनिक गोविंदरावजी आरलवाड यांनी अहमदपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभा केलेला आहे. अहमदपूरचे पहिले आमदार निवृत्तीराव रेड्डी यांनी या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग नोंदवला. दुसरे आमदार जे 1957 ते 62 आपल्या अहमदपूर तालुक्याचे आमदार होते वसंतरावजी पवार, त्यांनी सुद्धा भूमिगत राहून सोलापूरहून प्रेस चालवून स्वातंत्र्य संग्रामाची माहिती जनतेला देण्यासाठी प्रेस चालवून पत्रक सोलापूरला प्रेस काढून वाटली. अशा प्रकारचा सहभाग त्यांनी नोंदवला. तसेच माणिकराव पागे, राजाराम पाटील, कालिदासराव देशपांडे या अहमदपूरच्या स्वातंत्र्य सैनिकांनी या लढ्याचं नेतृत्व केलेलं आहे. सर्व देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला, परंतु आपला मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता, उत्तर कर्नाटक स्वतंत्र झाला नव्हता, हैदराबाद संस्थान हे स्वतंत्र झालं नव्हतं. निजामाची इच्छा होती की एकतर हे संस्थान पाकिस्तानशी जोडलं जावं किंवा हे संस्थान स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं जावं. निजाम कुणाचंही ऐकायला तयार नव्हता. तेव्हा पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान आणि निजाम यांच्यामध्ये एक जैसे थे करार घडवून आणण्यात आला. सर्व देश स्वतंत्र झाला तरी आपण पारतंत्र्यात होतो आणि 1 वर्षासाठी जैसे थे स्थिती ठेवण्यात आली आणि 1 वर्षाचा वेळ निजामाला देण्यात आला की 1 वर्षात तुम्ही ठरवा काय करायचं ते, मग त्यानंतर आम्ही ठरवू. 15 ऑगस्ट 1947 ला स्वामी रामानंद तीर्थ यांनी सर्व जनतेला घरावर तिरंगा झेंडा फडकवायला सांगितलं, परंतु निजामाने आदेश दिला की जो तिरंगा झेंडा फडकवेल त्याला गोळी घालण्यात येईल. तेव्हा अहमदपूर तालुक्यातल्या उमरगा कोर्ट येथील कालिदासराव देशपांडे हे अहमदपूर येथे आले आणि पहाटे सकाळी 6 वाजता ब्राह्मण गल्लीमध्ये काशीकर यांचं घर आहे, त्यांच्या घरामध्ये लिंबाचं झाड होतं. त्या लिंबाच्या झाडावर त्यांनी तिरंगा झेंडा फडकवला. पोलीस त्यांना मारायला आले होते, परंतु पोलिसांची हिंमत त्यांना गोळी घालण्याची झाली नाही. पाटील गल्लीतले राजाराम पाटील यांनी पोलिसांना समजावून सांगितलं आणि पोलीस वापस केले. राजाराम पाटील हे लहान मुलामध्ये अहमदपूरला फुलारी गल्लीमध्ये आर्य समाज आहे, तिथे राजाराम बापू पाटील हे लहान मुलामध्ये देशभक्तीचे विचार पेरत असत. मला एक इंग्रजीचे सर होते विष्णुपंत वदनी सर म्हणून, ते अहमदपूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यावेळेस विद्यार्थी म्हणून होते आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये निजामाची प्रार्थना सांगितली जायची आणि निजामाची प्रार्थना म्हणायला लावायची. विष्णुपंत वदनी यांचा गळा गोड होता म्हणून त्यावेळेस जे हेडमास्टर होते जिल्हा परिषद शाळेचे ते विष्णुपंत वदनी यांना निजाम की दुआ असं त्या प्रार्थनेचं नाव होतं. निजामाचं राज्य चंद्रसूर्य असेपर्यंत या मराठवाड्यावर राहावं अशा प्रकारची ती प्रार्थना होती. विष्णुपंत वदनी हे संध्याकाळी आर्य समाज मंदिरामध्ये राजाराम पाटील यांचा उपदेश ऐकायला जात असत. तेव्हा कोणीतरी तक्रार केली की विष्णुपंत वदनी हा निजामची दुआ गात असतो. तेव्हा राजाराम पाटील यांनी विष्णुपंत वदनी यांना शपथ दिली की तुम्ही निजामची दुआ मी गाणार नाही असं वचन दे. त्यांनी तसं वचन दिलं आणि दुसऱ्या दिवशीपासून प्रार्थनेच्या वेळेस विष्णुपंत वदनी हे अनुपस्थित राहू लागले. 2-3 दिवस ते प्रार्थनेला आले नाहीत. हे पाहिल्यानंतर 4थ्या दिवशी हेडमास्टरनी त्यांना उठवलं आणि म्हटलं की तू प्रार्थनेला अनुपस्थित का राहत आहेस. तर त्यांनी उत्तर दिले की मैं निजाम की दुआ नहीं गाऊंगा. तेव्हा त्यांना छडीने खूप मारहाण करण्यात आली. अशा प्रकारे लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत अनेक लोकांनी या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. अनेक लोकांनी हौतात्म्य पत्करलेला आहे.
अनेक लोकांनी तुरुंगवास भोगलेला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उग्र स्वरूपाचं आंदोलन झालं. शेवटी अत्याचार अतिशय वाढले आणि पंडित नेहरूंनी आणि वल्लभभाई पटेल यांनी असं ठरवलं की हैदराबाद संस्थानवर पोलीस ॲक्शन घ्यायची. वस्तुतः सैन्य घुसवलं होतं, परंतु नाव दिलं पोलीस ॲक्शन. वल्लभभाई पटेल यांची ही योजना सुरुवातीला पंडित नेहरूंना पसंत नव्हती. ते वाटाघाटीच्या बाजूने होते. परंतु वल्लभभाई पटेल यांनी धमकी दिली की तुम्ही जर पोलीस ॲक्शनला मान्यता दिली नाही तर मी गृहमंत्री पदाचा राजीनामा देईन. आणि मग पंडित नेहरू या पोलीस ॲक्शनला तयार झाले. मराठवाड्यामध्ये 3 बाजूंनी पोलीस म्हणजे सैन्य घुसवण्यात आलं आणि 13 सप्टेंबर 1948 ते 17 सप्टेंबर 1948 या 4 दिवसांच्या काळामध्ये संपूर्ण मराठवाडा, हैदराबाद शहर भारतीय सैन्यानं काबीज केलं. कासिम रझवी हा जो त्या रझाकार संघटनेचा अध्यक्ष होता, हा अतिशय क्रूर असा माणूस होता. भारतीय सैन्यासमोर तो काही टिकू शकला नाही. तो पाकिस्तानला पळून गेला आणि 17 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता हैदराबाद रेडिओवरून निजामाने घोषित केलं की हैदराबाद संस्थान मी भारतीय संघराज्यामध्ये विलीन करत आहे. अशा प्रकारे आपला विजय झाला. त्यामुळे आपण 17 सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिन साजरा करतो. दुर्दैवाने आपल्याला शालेय अभ्यासक्रमामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास शिकवला जात नाही. हा विलिनीकरणाचा इतिहास आहे, हे काही स्वातंत्र्य लढा नाही अशी समज सुरुवातीला शासनाची होती. त्यामुळं मराठवाडा मुक्तीसंग्रामात तुरुंगवास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा सुद्धा 1973 पर्यंत देण्यात आलेला नव्हता. तसंच इथं जी काही कारवाई सरकारच्या विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी केली होती तिला स्वातंत्र्य लढा न म्हणता गुन्हेगारी स्वरूपाचेच गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये वगैरे दाखल होते. त्यामुळं 25 वर्ष या इतिहासाविषयी मौनच बाळगण्यात आलेलं होतं. 1973 साली जेव्हा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा रौप्य महोत्सव होता तेव्हा मात्र या मुक्तीसंग्रामाला स्वातंत्र्य लढ्याची मान्यता मिळाली. इथल्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून अनुमती देण्यात आली आणि तेव्हापासून 17 सप्टेंबरला मराठवाड्यामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आणि तेव्हापासून दरवर्षी 17 सप्टेंबरला आपण हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करतो. आजही रझाकार संघटना जी आहे, मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन, ज्याला शॉर्टमध्ये MIM म्हणतात, ती संघटना आजही अस्तित्वात आहे. जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी धोका अजून संपलेला नाही. तर आपण हा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास स्मरणात ठेवणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला काय करता येईल. नेहमीच देश हा धर्माच्या वर आपण ठेवलेला आहे. सर्व प्रकारच्या जातींनी या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये आपला सहभाग दिलेला आहे. काही मुस्लिम लोक, शोएब उल्लाह खान म्हणून एक संपादक होता हैदराबादचा, इम्रोज नावाचं त्याचं साप्ताहिक होतं. त्या इम्रोज नावाच्या साप्ताहिकामधून तो निजामावर टीका करत असे. त्याचा मध्यरात्री 1 वाजता गोळी घालून खून करण्यात आला. सय्यद फैयाज अली म्हणून राजस्थानचे आर्य समाजी कार्यकर्ते होते. त्यांनी सुद्धा या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये राजस्थानमध्ये मधून हैदराबादला येऊन इथे भाग घेतला. त्यांनाही इथे तुरुंगवास पत्करावा लागला. निजामाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 कोटी रुपये देऊ केले होते की तुम्ही तुमच्या सर्व समाजाला मुसलमान करा. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मागणी धुडकावून लावली आणि त्यांनी सांगितलं की जे दलित हे दबावाला बळी पडून मुसलमान झालेले आहेत त्यांनी पुन्हा आपल्या स्वधर्मामध्ये परत यावं
असा लेख त्यांनी फ्री प्रेस जर्नल नावाच्या इंग्रजी दैनिकामध्ये 1948 साली लिहिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की धर्मांतर केल्यापेक्षा मेलेले बरं. मुलांनो, देश हा नेहमी धर्माच्या वर असतो. राज्यघटना ही नेहमी धर्मग्रंथाच्या वर असते. परंतु काही लोक हे धर्माला देशाच्या वर समजतात, तेव्हा या प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि पारतंत्र्य निर्माण होतं, दंगली निर्माण होतात. तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही मराठवाडा मुक्तीसंग्रामाची पुस्तकं वाचा. तुमच्या वाचनालयामध्ये जर पुस्तकं उपलब्ध नसतील तर ती उपलब्ध करायला लावा तुमच्या शिक्षकांना आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अभ्यास तुम्ही करा. त्यातून एकच बोध घ्यायचा आहे की आपला देश आणि मानवता ही आपल्या धर्माच्या वर ठेवली पाहिजे. धर्मांध होऊन कुठलंही कृत्य नाही केलं पाहिजे आणि आपल्या देशाचं स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवलं पाहिजे. आपल्या मराठवाड्याचं स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवलं पाहिजे. एवढाच बोध आज या दिनी आपल्याला घ्यायचा आहे. आपण सर्वांनी माझं भाषण शांतपणे ऐकून घेतलं. कोनाले सरांनी मला बोलावून इथे तुमच्यासमोर 4 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचे, सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण मराठवाडा मुक्ती दिनाविषयी अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन आम्हा सर्वांना दिलं. यानंतर आमच्या शाळेच्या शिक्षिका आदरणीय गुळवे मॅडम यांना अशी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांजी या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं साजरा करण्यात आला आणि शेवटचा भाग माझ्याकडे आलेला आहे, तो म्हणजे आभार प्रदर्शन.